नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। त्यांच्याकडून 1,89,000चे दागिने हस्तगत करण्यात आले। बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव वय 23 राहणार मकासरे चाळ कानेटिक चौक अहमदनगर, कृष्णा उर्फ बुटिया मुकेश रणशूर वय 19, कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे वय 25 दोघे राहणार समाज मंदिराजवळ वाकोडी तालुका नगर अशी त्यांची नावे आहेत। नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंग घटना वाढल्या होत्या। अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, मयूर गायकवाड, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली। अहमदनगर शहरामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत मागील महिन्यामध्ये साधारण 4 ते 5 चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या। घटनास्थळी माननीय राकेश ओला सर यांनी भेट दिलेल्या होत्या आणि त्याबाबत समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते। त्याप्रमाणे झालेल्या घटनांचा आढावा घेऊन तसेच वेगवेगळे CCTV फुटेज तपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आज रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव तसेच त्याचे 2 साथीदार बुट्या रणशूर व सुंदर लक्ष्मण कांबळे यांना अहमदनगर शहरातून अटक केलेली आहे। त्यांना विचारपूस करता त्यांनी 2 चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेला एकूण मुद्देमाल साधारण 27 ग्रॅम सोने किमती 1,89,000 रुपयाचं रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।